अगोदर अमेरिकेने आणि त्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने सांगितलं पाकिस्तानला, की युद्ध लढणं हे तुम्हाला फिजिबल, प्रॅक्टिकल, व्यावहारिक नाही आहे. आता मला कधी-कधी पाश्चिमात्य ज्या संस्था आहेत, यामध्ये मूडीज नावाची जी संस्था आहे पतमानांकन आणि आता IMFने सांगितलं, ज्यांनी कर्ज दिलं पाकिस्तानला. मला कधी-कधी या लोकांचं कळत नाही, की अफगाणिस्तानमध्ये जेव्हा वॉर झालं आणि बिलियन डॉलर्सची मदत दिली, तेव्हा हे लोकं काही बोलले नाहीत. बरोबर आहे? युक्रेनमध्ये ह्या लोकांनी जो महामूर्खपणा करून ठेवला नाटो आणि युरोपियन राष्ट्रांनी बाकीच्या लोकांनी, त्याच्यावर ते काही बोलले नाहीत. आता हे पाकिस्तानला सांगतायत. बरं, आता ह्याच्यात पण एक विरोधाभास बघा. तुम्ही मूल्यांकन कसं करता? की तुमच्यावर कर्ज आहे डोक्यावर. पाकिस्तानला कर्जाची कधी काळजी होती हो? अहो, समजा तुमच्या डोक्यावर कर्ज आहे आणि तुम्ही मरायला तयार आहात, तर कसलं व्हॅल्युएशन, कसलं मूल्यांकन आणि कसली आर्थिक इकॉनॉमी? पाकिस्तानची इकॉनॉमी डबघाईला आलेली आहे. पाकिस्तान बरबाद झालेला आहे. रोजी-रोटीसाठी त्यांच्याकडे नाही आहे. अहो, ते माती खातील, शेण खातील, पण ते भारताविरुद्ध लढतील. तुम्हाला जिहादी माइंडसेटच कळला नाही. जिहादी इकॉनॉमीच कळली नाही तुम्हाला. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि मूडीज आणि बाकीचे अमेरिकन लोकं काय सांगतात? 2001 मध्ये जेव्हा पार्लमेंटवर अटॅक झाला, तेव्हा बिल क्लिंटनने वाजपेयींना हे सांगितलं होतं, की इतका-इतका बिलियन डॉलर खर्च होईल आणि मग पाकिस्तानला पण इतका-इतका बिलियन डॉलर खर्च होईल. हे अमेरिकन लोकांचा धंदाच आहे हा. इराकला पूर्ण बेचिराख करून टाकलं आणि आता नवीन इराक कोण उभा करणार? त्या अमेरिकन कंपन्याच उभ्या करणार. हा जो धंदा आहे ना अमेरिकेचा, लोकांना बरबाद करायचा, भिकेला लावायचा आणि परत मग आपणच मदत द्यायची वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत. ह्युमॅनिटेरियन एड. हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे ना, त्यांना मी इंग्लिशमध्ये आता काय माझं ट्विटर वगैरे नाही माझ्याकडे. म्हणजे माझ्याकडे पैसेच नाहीत ट्विटर अकाउंट चालू करायला. नाहीतर मी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला जाम सोनाला असतं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला माझा प्रश्न असा आहे, की डू यू नो एनिथिंग अबाउट जिहादी इकॉनॉमी? डू यू हॅव एनी आयडिया? When there was no concept as such as economy or feasible war, or there was no war economy as such. Do you have any idea, guys? The people used to fought war for years and years. पैशांशिवाय पैशाची सोंग आणता येत नाही, हे अर्ध सत्य आहे, खोटी गोष्ट आहे. पैशांची सोंग आणायची गरज नसते युद्धामध्ये, हा खरा मुद्दा आहे. लोक लढायला तयार होतात. जर्मन फौजा लढल्या पैशाशिवाय. उत्तर आफ्रिकेमध्ये जेव्हा रोमेल हिटलरचा बेस्ट सेनानी, त्यांनी खोटे टँक्स बनवले होते, त्याच्यावर तो लढला. उपाशीपोटी सैन्य लढलेलं आहे. माओ लढलेला आहे चीनमध्ये. हे आझाद हिंद सेना लढलेली आहे पैसा नसताना. हे डोक्यातून काढा तुम्ही.